वैश्विक प्रणेते, महामानव, लोकशाही भारताचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि वैश्विक प्रणेते, राष्ट्रनिर्माते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्तानं त्या महामानवाला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, उद्या जयंती आली। या जयंतीच्या निमित्तानं काही संदेश मला आपणास देऊ इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करत असताना मोठ्या उत्साहाने ती साजरी करा, पण त्याचा उत्सव आणि यात्रा जत्रेचं स्वरूप मात्र येता कामा नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हाच आमचा सण, हीच आमची दिवाळी, हाच आमचा आनंदाचा सोहळा। आंबेडकर जयंती हा आमच्या जीवनाचा सोहळा आहे, हा आमच्या आयुष्याचा आनंदाचा सोहळा आहे, ही आमच्या सन्मानित जीवनाचा सोहळा आहे, ही आमच्या प्रतिष्ठित जीवनाचा सोहळा आहे, हा आमच्या अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्या हा पर्वाचा सोहळा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही आमच्या उत्साहाचा, हे आमच्या आनंदाचा, हे आमच्या माणूस म्हणून जगण्याचा हा सोहळा आहे। तो मोठ्या आनंदानं साजरा करावा, मोठ्या उत्साहानं साजरा करावा। खरं तर आज आमच्या सन्मानित आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा फक्त व्यक्तीचा जन्मदिवस नाही, तर माणुसकीच्या जिव्हाळ्याचा हा जन्मदिवस जयंती आहे। मानवतेच्या तत्वज्ञानाचा हा जयंती उत्सव आहे। आमच्या सन्मानित जीवनाचा हा जन्मदिवस आहे। काय? आमच्या प्रतिष्ठित आणि सन्मानित जीवनाचा हा जन्मदिवस आहे, जयंती आहे। मोठ्या आनंदाने ती साजरा करावी, त्याच्यात काही दुमत नाही। हा सोहळा, हा उत्सव, हे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, सन्मान, प्रतिष्ठा आणि मानवीय मूल्य ज्या महामानवानं दिली, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करावी, उत्साहात साजरी करावी, मोठ्या उत्साहात साजरी करावी। परंतु त्या महामानवाचा जयंतीचा उत्सव मात्र होऊ नये। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे राष्ट्रपुरुष आहेत। आंबेडकरवाद खरा राष्ट्रवाद आहे। या देशातील केवळ दलितांचे कैवारी नाहीत, केवळ मागासवर्गीय अनुसूचित जमाती यांच्यासाठी ते काम केलं नाही, केवळ एकाच जातीसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केले नाही, तर जाती अंतातून माणूस, समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे। महिलांच्या उद्धारासाठी, महिलांच्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्यांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। ओबीसीसाठी काम केलेलं आहे, मराठ्यासाठी काम केलं, सर्व बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्याचं रणांगण करून मानवतेच्या युगाची क्रांती केली। अरे अनेकांनी इतिहास घडवला असेल, अनेकांनी युगे घडवले असतील, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेच्या क्रांतीच्या युगाची क्रांती केली। ते युगपुरुष, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो। आणि ज्या दिवशी सर्व आंबेडकरवाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवाद ज्या दिवशी भारतीय समाजाला कळेल, त्या दिवशी या देशाचं सुदीन असेल, हा देश सुदीन असेल आणि हा देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं वैभव आहे। राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या देशाचं वैभव आहे। ह्या आंबेडकरवाद ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे। ती संपत्तीचं अनुपालन करणारे आम्ही लोक आहे आंबेडकरवादी। त्या संपत्ती, त्या वैभवाचं, त्या राष्ट्रीय संपत्तीचं अनुपालन करणारे, त्यांची जयंती करणारे खरे आंबेडकरी समाज हा खरा देशप्रेमी समाज आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ भारतीय संविधान नाही निर्माण केलं, संविधानाचे शिल्पकार नाहीत, संविधानाचे शिल्पकार आहेतच, केवळ संविधानाचे शिल्पकार नाही तर लोकशाही भारताचे शिल्पकार आहे। म्हणून ते खऱ्या अर्थानं राष्ट्र निर्माते आहे। आणि म्हणून या देशातील सर्व समस्याचं उत्तर म्हणजे आंबेडकरवाद होय।
सर्व समस्याचं उत्तर म्हणजे आंबेडकरवाद. हे जयंती साजरी करत असताना विधायक क्रांतीचा संदेश देणारे आंबेडकर जयंती साजरी करत असताना या जयंतीच्या माध्यमातून काय आपण कशा प्रकारची आंबेडकर जयंती साजरी करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दोन फार मोठे उपकार केलेत की भारतीय संविधानातून पुन्हा या देशाला लोकशाही दिली आणि 14 ऑक्टोबर 1956ला धम्मक्रांती करून या देशाला बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्याचा ऐतिहासिक कार्याची सुरुवात केली. सारा भारत बौद्धमय करू ही संकल्पना, हे स्वप्न आणि हा संदेश सर्व भारतीयांना दिला. आणि म्हणून ही जयंती करत असताना आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवण्याचा संदेश या जयंतीच्या निमित्तानं कसा जाईल याच्यावरती भर दिला पाहिजे. महामानवाची जयंती करणारा समाजाची एक गट्टा मतं आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवण्यासाठी का मिळत नाही याचं आत्मपरीक्षणानं चिंतन ह्या जयंतीच्या माध्यमातून व्हावा, तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते अभिवादन ठरेल. प्रचंड मोठ्या उत्साहात मोठ्या संख्येनं करणारा आंबेडकर जयंती साजरी करणारा हा समाजाची एक गट्टा मतं आंबेडकरवादी राजकारणाला का पडत नाहीत याचं सुद्धा चिंतन ह्या जयंतीच्या निमित्तानं व्हावं. एक दोन गोष्टीवर आपण भर देऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारं राजकारण निर्माण करणं म्हणजेच आंबेडकरवादी राजकारणाची ताकद वाढवणं. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आंबेडकरवादी राजकारणाची ताकद वाढल्याशिवाय दलित, शोषित, वंचित बहुजन समाजाला लोकशाहीचा न्याय हक्क मिळणार नाही, लोकशाही आणि संविधान यशस्वी होणार नाही. हे उदात्त भूमिका घेऊन आंबेडकरी समाज हा केवळ धार्मिक आणि जातीचा समूह नाही, लोकशाही भारताचा राष्ट्राचा प्रमुख जनाधार असणारा समाज आहे. आंबेडकरी समाज आणि बौद्ध समाज केवळ धार्मिक समुदाय नाही, तर लोकशाही भारताचा खरा आरसा आहे. तो आरसा जयंतीच्या माध्यमातून त्या आरशाची जाणीव दिसली पाहिजे. तो आरसा जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण भारताला दिसला पाहिजे. याच्यासाठी जयंती करायची आहे. आणि म्हणून दोन गोष्टीवर आपण भर देऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला राजकारण हे माझा जीवित कार्य आहे. म्हणून आंबेडकरवादी राजकारणाचा ताकद आणि प्रभाव वाढवणं ही आंबेडकर आणवी यांचं जीवित कार्य व्हायला पाहिजे. आणि त्याची जाणीव आणि ती संकल्पना म्हणून आंबेडकर जयंती यावर्षी साजरी करा, असं माझं नम्र आव्हान आहे, लक्षात घ्या. आणि दुसरं, सारा भारत बौद्धमय करू हे स्वप्न कधी विसरू नका. प्रबुद्ध भारताचं पुनर्निर्माण करणं हे राष्ट्रीय कार्य, हे कार्य सुद्धा, या कार्याची जाणीव, या कार्याबद्दलचं प्रबोधन या जयंतीच्या माध्यमातून व्हावं. आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव आंबेडकरी समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणारा समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मोठ्या आनंदानं साजरा करणारा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मत का देत नाहीत. ज्याने आमच्या जीवनात माणुसकीचा आनंद दिला, त्या महामानवाच्या विचाराचं राजकारण या देशात, महाराष्ट्रात वाढण्यासाठी आंबेडकरी समाजाची एक गट्टा मतं आंबेडकरवादी राजकारणाला का पडत नाही आणि ती कशी पडतील यावरचं चिंतन, यावरचा संदेश, यावरचा विचाराचं जागर या आंबेडकर जयंतीला होणं गरजेचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बाबा जयंती आली का आपण वक्ते बोलवतो, गायन पार्टी वगैरे असते, व्यावसायिक वक्ते बोलवू नका. हलग्या, मी त्यांना हलग्या म्हणतोय, हलग्या आणून स्टेजवर हलगे वाजवू नका. हे हलग्या आपल्या आंबेडकरी समाजाच्या स्टेजवर वाजवतात, आंबेडकरी समाजाचा प्लॅटफॉर्म करतात आणि स्वतःला मोठं करतात आणि प्रस्थापित राजकारणाला स्वतःला विकतात. हे आजपर्यंतचा अनुभव आलेला आहे. म्हणून अशा हलग्या बोलघेवडे वक्ते आणि व्यावसायिक वक्ते स्टेजवर आणून त्यांना मोठं करण्याचं काम करू नका. आंबेडकरी समाज किंवा आंबेडकरी चळवळ प्रस्थापित पक्षाला, प्रस्थापिताला दलाल आणि चमचे निर्माण करणारी यंत्रणा नाही, तर आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी समाज हा स्वाभिमानाची चळवळ, स्वाभिमान निर्माण करणारी चळवळ आहे, हा संदेश दिला पाहिजे. म्हणून व्यावसायिक वक्ते आणि हलग्या आणि व्यावसायिक वक्ते आणि बोलघेवडी माणसं, नुसती बोलणारी माणसं म्हणजे त्यांना हलग्या वाजवू नका जयंतीला, तर क्रांतीचं रणशिंग वाजवा.
तर हलग्या बैलासमोर वाजवत्या ती, लग्नात वाजवत्या ती, मड्यावर वाजवत्या ती, धर्माच्या यात्रा जत्रा वाजवत्या ती, पण रणशिंग लढाईच्या मैदानात वाजवतात. म्हणून जाती व्यवस्थेच्या विरोधात लढणार रणशिंग वाजवा होतं. वक्ता, तर वक्ता हा मग क्रांती करत नाही. लेखक, साहित्यिक, विचारवंत, पुढारी क्रांती करत नाही. तर वक्त्यामधला कार्यकर्ता, विचार साहित्यिकामधला कार्यकर्ता, पुढारीमधला कार्यकर्ता जिवंत असेल, सक्रिय असेल तर शिकला. म्हणून असे व्यावसायिक वक्त्यांना मोठमोठी मानधनाची पाकिट देऊन ती आणलं. ती कार्यक्रम वक्त्यानं, भाषणानं कार्यक्रम चांगला होतो. चळवळीची प्रक्रिया गतिमान होत नाही, लक्षात घ्या. तो वक्ता येतो, भाषण करतो, टाळ्या घेतो, निघून घेतो, स्वतः त्याला काही देणं घेणं नाही. म्हणून कार्यकर्त्याला आणा, लक्षात घ्या. जो बोलतो त्याच्याप्रमाणे जो वागतो आणि त्याप्रमाणे कार्यकर्ता काम करतो, अशा कार्यकर्ता असणाऱ्या वक्त्यांनाच आंबेडकरी समाजानं विचारपीठावर आणून प्रबोधनाची चळवळ सुरू करावी. ही जयंतीच्या निमित्तानं हे सांगावं असं वाटतं. कारण एक आहे की कार्यकर्ता ही समाजाची सगळ्यात मोठी ताकद आहे. म्हणून माझ्या आंबेडकरी समाजातील जो लहान असेल, मोठा असेल, महिला असेल, विचारवंत असेल, अधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, कामगार असेल, जो माणूस आहे आंबेडकरी समाजातला, जो माणूस, सर्वसामान्य माणूस मधला कार्यकर्ता सतत जिवंत ठेवा. आंबेडकर समाजातील प्रत्येक माणसांनी स्वतःमधला आंबेडकरवादी कार्यकर्ता सतत जिवंत आणि सक्रिय ठेवणं, हे खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असणारं ते खऱ्या अर्थानं अभिवादन असेल. आता मी सुद्धा स्वतः व्याख्यात आहे. मी सुद्धा उद्या, आजपासूनच मी आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात माझी व्याख्यान आहेत. पण मी जे बोलतो त्याच्यावर प्रत्यक्ष मी काम करतो. चला, आपल्या बुद्धाच्या घरी या अभियानाच्या माध्यमातून सारा भारत बौद्धमय करण्याची क्षमता माझी नाही, पण सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय हा प्रबुद्ध साठे मरणार नाही. ही भूमिका, हे अभिवचन स्वतःला देऊन मी काम करतो. चला, आपल्या बुद्धाच्या घरी जे बोलतोय त्याच्यावरती काम करतोय. जे धम्मदान मिळतंय ते त्याच्यासाठी त्या धम्माच्या चळवळीसाठी खर्च करतोय. मी नुसता वक्ता नाही, तर मी धम्मप्रचारक आहे, आंबेडकरवादी. मी कार्यकर्ता आहे पहिल्यांदा, मग वक्ता. स्टेजवर बोलतानाच मी वक्ता असतो, खाली गेल्यानंतर आंबेडकरवादी कार्यकर्ता, धम्मप्रचारक असतो. आणि दुसरा असं या आणखी एक सांगावं असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही प्रस्थापित मालकाला आरवाय मिरवण्याची ह्या जयंतीचा कार्यक्रम नाही. प्रस्थापिताचे गुलाम, चमचे, दलाल, भडवे लोकांनी आपापल्या मालकाला आणून ह्या आंबेडकर जयंतीच्या स्टेजवर सन्मानानं त्यांचा आनंदाने सत्कार करण्याचा हा दिवस नाही. महामानवाची जयंती महामानवाच्या विचाराचं जागर करणारा दिवस आहे. तुमच्या प्रस्थापित मालकाचा सत्कार करण्याचं हे स्टेज नाही, हे विचारपीठ नाही. म्हणून समाजाने याला विरोध केला पाहिजे, समाजाने याला समज दिली पाहिजे. प्रस्थापिताची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, आणि कोण आमच्यातलाच कोण एखादा प्रस्थापिताचा गुलाम आणि चमचा, कोण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, कोण शिवसेनेचा, कोण भाजपचा, कोण प्रस्थापित इतर पक्षाचा कार्यकर्त्याला आरवाय मिरवायचं, स्टेजवर आणायचं, त्याचा सत्कार, फेटा देऊन सत्कार करायचा, त्याच्यात वेळ घालवायचा, त्याच्यासाठी समाज गोळा होते, त्याच्यासाठी नाही जयंती. प्रस्थापिताच्या, दलाल, चमच्या आणि गुलामाच्या मालकाचा सन्मान करणारं आंबेडकर जयंतीचं विचारपीठ नाही, याचं भान कार्यकर्त्यानं कमीत कमी ठेवलं पाहिजे. याचं भान ठेवा आणि समाजाने सुद्धा याची जाणीव ठेवा. आणखी एक मुद्दा की आंबेडकर जयंतीला सगळे पोस्टरला कटआउट, मोठं कटआउट लावायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, आपला फोटो, आणि पुन्हा आणखी आपण ज्या मालकाचं काम करतोय, जयंती बाबासाहेबांची करायची, जय जयकार बाबासाहेबांचा करायचा, जयंती निमित्तानं पोस्टर बाबासाहेबांचं लावायचं, आणि काम मात्र प्रस्थापिताच्या मालकाला करायचं. हे सगळं ढोंग, हे थोतांड थांबलं पाहिजे. याला आंबेडकरवादी म्हणत नाही, याला आंबेडकर अनुयायी म्हणत नाही. आंबेडकरी जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त होण्यापेक्षा आंबेडकरांचे अनुयायी बनूया. या जयंतीला बाबासाहेब आंबेडकरवादी अनुयायी बनण्याचा प्रयत्न करूया. आणि पोस्टर लावताना हे पोस्टर लावलं का आम्ही आंबेडकरवादी, जयंती आली का सगळे पोस्टरवर सगळं शहर भरते, सगळं खेडे भरतात, चौका सगळे पोस्टर, शुभेच्छाचे पोस्टर, तेवढंच पोस्टर लावायचं. जयंती संपली का झालं. ही पोस्टरबाजी कार्यक्रम हे आंबेडकरवादी, आंबेडकर अनुयायाचं हे लक्ष
नाही. आंबेडकरवादी आणूया हे प्रदर्शनाचं काम नाही, ते परिवर्तनाचं काम आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मी आंबेडकरवादी आहे याचं प्रदर्शन कशाला, पोस्टरवर प्रदर्शन करण्यापेक्षा मी आंबेडकरवादी आहे हे स्वतःमध्ये त्या विचारानं बदल करणं आणि तशा प्रकारचा बदल आणि परिवर्तन समाजामध्ये करणं हे परिवर्तनाचं काम आहे. आणि तशाच ते पोस्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जे तुमचा कोण मालक आहे प्रस्थापित त्याचाही फोटो बाबासाहेबांच्या बरोबर लावता. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही विटंबना करताय, अपमान करताय. बाबासाहेबांची जयंती आणि त्या पोस्टरवर सन्मान मात्र तुमच्या प्रस्थापिताच्या मालकाला. असे पोस्टर चौकात असतील, चौकात ते पोस्टर तात्काळ काढले पाहिजे. एकतर तुमच्या मालकाचा तुमचा काय पोस्टर लावायचे लावा, तिथं महामानवाचे फोटो टाकू नका. मला अनुभव आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या अगदी डोक्याच्या त्यांच्या शेजारी त्या मालकाचे फोटो, प्रस्थापिताच्या मालकाचे फोटो गुलाम लावतात आणि शुभेच्छाचे बॅनर लावतात. हे तात्काळ काढले पाहिजे. याला समाजानं आता विरोध केला पाहिजे. आणि दुसरं या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आता आपल्याला सवय, आपल्याला फॅशन, आंबेडकरी जयंती आली म्हणजे व्याख्यानापेक्षा प्रबोधनाच्या पेक्षा गायन पार्टीला लय जोर चाललेला आहे. आंबेडकरी जयंती गायन पार्टी हा जसा वक्ता जसा व्यावसायिक भाग झाला, सुद्धा आंबेडकरी गायन पार्टी हा सुद्धा एक भाग झाला. तो आंबेडकरी विचाराच्या चळवळीचा जलसा राहिला नाही, तो जल्लोष झालाय. तो मनोरंजनातून प्रबोधनाचा भाग असायला पाहिजे. आणि माणसं आता व्याख्यान ऐकलं गाण्यावर लक्ष द्यायला लागली. गाणं ऐकण्याची सवय आणि फॅशन आंबेडकरी चळवळीमध्ये झाली. आंबेडकर समाजामध्ये गायन पार्टीचा आता जल्लोष सुरू झालेला आहे. खरं तर वामनदादा त्या गाण्यामध्ये वामनदादा कर्डकांचं गाणं आणि आताचं आंबेडकर गायन पार्टीचं काय त्याला अपवाद आहे, त्यांना माझा सन्मानाचा जयभी. पण गाण्यामध्येच गुंतू नका. आंबेडकर चळवळीच्या गायन पार्टीमध्येच आंबेडकरी जयंतीचा सारा भाग गुंतवू नका. तो एक मनोरंजनाच्यातून प्रबोधनाचा, तो एक आनंदाचा एक भाग असू द्या, त्याला काही दुमत नाही. ठेवा गायन पार्टी, पण त्याचं मनोरंजन होऊ नये, त्याचा फक्त ऑर्केस्ट्रा करू नका. आंबेडकर गायन पार्टीचा ऑर्केस्ट्रा होऊ नका, करू देऊ नका. तर तो प्रबोधन आंबेडकर चळवळीचा जलसा व्हायला हवा होता. वामनदादासारखं गाणं आणि इमान आता राहिलं नाही. आंबेडकर गायन पार्ट्या ज्या आहेत त्या गायन पार्टीमध्ये वामनदादा कर्डकांसारखं गाणं आणि इमान राहिलं नाही. जे अपवाद आहेत त्यांना माझा सन्मानाचा जय भीम. म्हणजे आंबेडकरी जयंतीला गायन पार्टीमध्येच तो आंबेडकर जयंतीचा सोहळा गुंतवू नका, तो प्रबोधनाचा सुद्धा भाग झाला पाहिजे. आणि शेवटी एवढं म्हणेल की आंबेडकरवादी समाज ही आंबेडकरवादी जयंतीच्या निमित्तानं, जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहानं करणारा आंबेडकरी समाज आंबेडकरवादी राजकारणाचा मतदार झाला पाहिजे. आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वाटेवरचा आणि सारा भारत बौद्धमय करू या वाटेवरचा तो वाटसरू झाला पाहिजे. आंबेडकरवादी राजकारणाचा मतदार आणि प्रबुद्ध भारताच्या वाटेवरचा वाटसरू बनणं हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थानं जयंती करण्याची सार्थकता आहे. हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं अभिवादन असेल. आणि पुन्हा लोकशाही भारताचे शिल्पकार वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा. त्या महामानवांना विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम करतो.